माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत गुरुनाथचे आई वडील घरी आलेले असतात। त्यावेळी जेवणासाठी गुरुनाथ आणि शनया बाहेरचं जेवण ऑर्डर करतात, पण त्या दोघांना आई वडिलांना कळू द्यायचं नसतं की जेवण बाहेरून आणलेलं आहे। जेव्हा शनया आई वडिलांना जेवण वाढते त्यावेळी तिला जेवण सुद्धा नीट वाढता येत नाही, त्यामुळे आई वडील सुद्धा रागवतात, पण त्यांना जेवणाची चव आवडते। शनयाने आधीच सांगितलेलं असतं की मी जेवण घरी बनवलंय, त्यामुळे गुरुनाथचे आई वडील तिला विचारतात तू याची आम्हाला रेसिपी सुद्धा सांग। त्यावेळी मात्र शनया निरुत्तर होते। मग गुरुनाथ तिला इशारा करून माहिती देतो, ती गडबडून जाते। मात्र गुरुनाथच्या वडिलांना विश्वास नसतो की शनया इतकं चविष्ट जेवण बनवू शकते। जेव्हा राधिका घरी येऊन सांगते की तुमच्या घराबाहेर मेन्यूचे बिल पडले आहे आणि त्यातील सर्व पदार्थांची नावं वाचून दाखवल्यावरती सर्वांना खात्री पटते की शनयानं जेवण बाहेरून ऑर्डर केलंय। त्यावेळी राधिका आपल्या सासू सासऱ्यांना त्यांच्या आवडीचं जेवण बनवून देणार असल्याचं बोलते। मात्र शनया गुरुनाथवर संतापून सांगते की राधिका विनाकारण माझ्या प्लॅन्स मध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करते। राधिकाला तिचे सासू सासरे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धीटानं सामोरं जा असं म्हणून आशीर्वाद देतात। माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत आता अनेक ट्विस्ट येणार आहेत, कारण आता खऱ्या अर्थानं राधिका आणि शनया या दोघींमध्ये खडाजंगीला सुरुवात झाली आहे। त्यामुळे मालिकेत काय काय घडतं हे पाहणं देखील उत्सुकतेचं असणार आहे आणि आम्ही आपल्याला देणार आहोत या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी जयवंत वाडकर। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।